चला इथे चाललेले आहेत, तलवे घेऊन जाऊया. हे साने मित्रांनो बघा, इथे आपल्या देवाची काठी घेऊन आले आहेत बघा. पाऊस आहे इथे. मित्रांनो बघा, इथे बघा नवस फेडायला आलेला आहे आपला भाऊ, त्याची फॅमिली. ओमकार भाई सुद्धा आले आणि वहिनी सुद्धा आले. एक मिनिट यायला जाऊन मित्रांनो बघा, आता समोरच आपले गावातील एक चांगले व्यक्तिमत्व दादा आपले आलेले तिथे दर्शन करण्यासाठी. संतोष दादा पाहू शकतात आणि त्यांचे 2 सुपुत्र आहेत इथेची. आपले मित्रांनो आज वागेश्वर देवाची यात्रा आहे, हरिग्राम केवाले गावची यात्रा. दादा 2 शब्द सांगा, कसं वाटतं आज एवढ्या हरिग्राम केवाले गावाची ग्रामदैवत श्री वागेश्वर देवाची यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला भरत असतोय आणि अतिशय आनंद आपल्या हरिग्राम गावातील केवाले गावातील लोकांना या यात्रेनिमित्त होतोय. कारण हा वागेश्वर देवाचा इतिहास जर बघितला तर हरिग्राम केवाले गावावर नेहमीच पाठराखण्या देवाची कृपा आशीर्वाद आपल्या गावावर राहिलेला आहे. तरी सर्वांना या वागेश्वर यात्रेच्या मी मनापासून जाणाऱ्या सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, हरिग्राम केवाले सर्वांना वागेश्वर यात्रेनिमित्त मनापासून शुभेच्छा. आणि जीवन दादा खरंच गावामध्ये कोणताही कार्यक्रम असला की यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण कार्यक्रम सर्व जनतेला दाखवण्याचं काम करतो. त्याबद्दल मी जीवन भोपी यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद दादा. मित्रांनो बघा, आपले इथे समोर दिसत असेल भाऊ सुद्धा आज आले होते दर्शन करण्यासाठी आपल्या वागेश्वर देवाचे. आणि मित्रांनो, कमी वयामध्ये ज्यांनी बैलगाडी शर्यतीमध्ये नाव लौकिक केलेले असे आमचे भाऊजी, तुम्ही ओळखतच असतील मित्रांनो, नाव सांगण्याची गरज नाहीये. अनेक मित्रांनो शर्ती विजय घेतले असतील मैदानामध्ये असे आमचे ड्रायव्हर पाहू शकतात तुम्ही. त्यांची पण मित्रांनो महादेवचे नंदी आहेत, नक्कीच दाखवीन पुढे तुम्हाला. आणि मित्रांनो नेहमी शिवराजच्या गाडीवर ते अजून शेकडा आकडत असतात आणि अनेक गुलाल घेतलेले आहेत आमच्या भाऊजींनी. आज दर्शन करण्यासाठी आले होते आज हरिग्राम गावामध्ये. बघा इथे मित्रांनो बघा, मित्रांनो इथे समोरच तुम्हाला दिसत असेल मित्रांनो 5 नारळ घेऊन आलेले आहेत आपण देवाला. आपण नवस बोललो होतो आणि पप्पा सुद्धा आलेले आहेत ते दाखवण्यासाठी देवाला आलेले आहेत बघा. मित्रांनो बघा, इथे सँडी भाऊ आहे, सँडी भाऊचा मुलगा वहिनी इथे पाय पडायला आलेत बघा. आणि मित्रांनो इथे नारियल आपण आता लावून घेणार आहोत.
आपला ब्रदर पण आलेला आहे पाया पडायला इथे देवलामध्ये. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेले आपल्या गावामध्ये देवलामध्ये वागेश्वरचा मंदिर आहे. इकडे पाहू शकतात मित्रांनो. आपण मित्रांनो दर्शन करण्यासाठी आलेले आज. मित्रांनो आज खूप मोठा दिवस आहे हरिग्राम केवाले गावासाठी, कारण की दरवर्षीप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी मित्रांनो ही यात्रा भरली जाते आणि मानपान दिले जातात मित्रांनो आपले वागेश्वर देवाला. तर मित्रांनो बघा समोर दिसतच असेल की भाविक देवाचे दर्शन घेताना दिसत असतील. हा आलेलं दर्शन करायला इथे बोपणी आईचे इथे मंदिर आहे. आता आपण दर्शन करणार आहोत. ते रावलं झाले आपला भाचा आहे, भावची ताई आहे तिकडे. तर दर्शन करून घेऊया. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्यामधून पुढची व्हिडिओ. फोड 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 ना फोडलाय. चला चौकात ना. मंडळी बघा आमच्या भाच्याला घेऊन आलेल्या आज मित्रांनो नवस फेडायला आलेल्या मित्रांनो आज आपल्या मंदिरामध्ये. समोर पाहू शकता आपला भाचा बघा खुश आहे. बाबू चला मित्रांनो हे तलवा घेऊन चाललेलं आहे. 5 फेऱ्या मारायला लागतात मंदिराच्या भोवती. आलो या इथं
मंडळी बघा आता आपल्या भाच्याला आहे ना दर्शन करून घेऊया. मित्रांनो बघा इथे नवस केला जातो तर इथे केस दिला जातो आपल्या देवाला. आपल्या जयवंत आहे आपला मित्र, यांची सर्व फॅमिली आलेली आहे तिथे. आपली सिस्टरची फ्रेंड आहे वहिनी. मित्रांनो आम्ही चाललेलो आहे जत्रा फिरायला. आमच्या हरिग्राम केवालीची जत्रा आहे. 2 बहिणी आल्यात आज घरी, तर जाऊया आपण जत्रामध्ये. चला जत्रा दाखवतो तुम्हाला. आमची जत्रा किती भरलेली आहे तुम्हाला पाहायला भेटेल. भाचा आहे आपला आणि इकडे आपली भाची आहे. चला जाऊया मित्रांनो. जत्रा आल्या आल्या बघा पहिल्याच दुकानामध्ये घुसतात बघा इकडं खरेदी करण्यासाठी. इथे मित्रांनो आता इथे स्टॉल आहे. इथे बघा इथे भेटतात लेडीज लोकांचं साहित्य बघा. भाया किती पासून स्टार्ट आहे? स्टार्टिंग किती पासून आहे? 100 पासून. 100 पासून मित्रांनो बघा 100 पासून स्टार्टिंग येते ज्वेलर्स लेडीज लोकांचे. मित्रांनो बघा राहुल भाऊ सुद्धा आलेले आहेत आज यात्रेला. पोपट्यावरून आलेले आहेत आपल्या हरिग्राम गावामध्ये. आणि इकडे परेश भाई ऐकत आपल्या इकडे वैभव सर आहेत. मित्रांनो जत्रा तर भरलेली आहे भरपूरच. भरलेली आहे. आता पहिलंच आपण आपल्या घराच्या इथेच थांबलेलो आहे. असे आपले मित्रमंडळी पण येतात. आता जाऊ जत्रा बघायला आणि तुम्हाला पण बघायला भेटेल. हा बघा आपला भाचा पण आलाय. आई हा बघा बंदूक घेतलेली आहे. इथे समोरच गाडी होती, त्या गाडीमध्ये आपल्या भाषेला बसवली. आपण जत्रा फिरता आता आपण आलो मंदिराच्या इथं. रिया शेडे काकी इकडं सिस्टर आहे, 2 सिस्टर आणि भाऊ आहे.
बसले बघा. मंडळी बघा इथे आपली भाची सुद्धा बसली बघा गाडीमध्ये. बघा समोर दिसत असेल. बेस्टी हाय कर हाय. गाडीची मजा आहे. बेस्टी कसं वाटतं तर मस्त का. चला बघा जत्रा फिरायला आलतो. पोरा पण बसल्यात बघा. गाडीत बसून झालेला आमच्या भाज्यांचा आणि भाजीचा. आता पुढे चाललो बघा. इथे मित्रांनो बघा एसटीला माझ्या आईस्क्रीम बनवायला सांगता भाई ना. आपण आईस्क्रीम घेत आहे बघा इथे समोर. भैया एक आईस्क्रीम दे. बघा इथे मिस्त्री थांबलेली आहे. ले ले. अरे बघा पोरा पण मस्त आहे की इथं खायत आहेत. किस आहेत इथं. आणि मिस्टी इथे आईस्क्रीम खाते. बघा काय घेतला. डॉल घेतलं 2 छोटे छोटे डॉल. बघा इथे भाऊ सिस्टर आले होते खरेदी करण्यासाठी. आणि इथे काय घेतलं बाय. काय काय गळ्यातला घेतला बघा खरेदी केली. आणि दुसरं काय घेतलं बाय. डॉल पण घेतलं बघा. काय काय घेतलं बघू. कितीला. स्वस्त भेटलं. ओके थांब बघा इकडे आपल्या पोरी भेटल्या बघा. थांब मला बघा आपल्या या फिरून. मित्रांनो बघा इथे ना लेडीज लोकांसाठी मेकअप साठी सामान भेटतात बघा इथे. भैया क्या क्या मिलता है तुम्हारे इधर. क्या क्या मिलता है. सब कुछ है. कितने से स्टार्ट है. 50 से. ओके 50 पासून स्टार्टिंग आहे. 50 रुपयाला घ्या 2 बघा मित्रांनो इथे काहीतरी घेतलेलं आहे सिस्टरला. काय दाखव. ओ माय गॉड काय या लिस्टिप आहे. ओके ठीक आहे. लिस्टिप घेतलाय. काय आहे. आता जत्रेमध्ये पाणीपुरी खायला थांबलेलं आहे बघा. पानीपुरी स्टॉल है. भैया के पास देखते हैं पानीपुरी मिलता है यहाँ पे गर्मा गर्म स्टॉल है. निश्चित चालले काम. भाई पण खातोय. मंडळी बघा इथे आमची दीदी सुद्धा आलेली बघा.
जम्पिंगच्या पकमध्ये मजा घेण्यासाठी. इजा बघा काय चाललंय. मित्रांनो बघा तिथे आपला भाचा बसलेला आहे गाडीमध्ये.